खळबळजनक दावा। आरोपांनंतर निवडणूक आयोगाने सुद्धा राहुल गांधींना मुद्देसूद उत्तर दिलंय। राहुल गांधींनी केलेले आरोप निराधार आणि अयोग्य आहेत। मतदारांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय नावं हटवली जाऊ शकत नाहीत। आयोगाचं उत्तर, सूत्रांची माहिती। राहुल गांधींनी केलेले आरोप हे अगदी योग्य। महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये अशा प्रकारे मतचोरी झाली। महाराष्ट्राचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया, या मतचोरीमुळेच राजुऱ्यात भाजपचा अनपेक्षित विजय झाल्याचंही वक्तव्य। पराभव का झाला त्याचं आत्मपरीक्षण करायचं सोडून राहुल गांधी त्यांची शक्ती रडीचा डाव खेळण्यात घालवतात। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची राहुल गांधींच्या आरोपांवर टीका, तर येणाऱ्या निवडणुकांमध्येही काँग्रेसचा बँड वाजणार, अमित साटम यांचा काँग्रेसवर निशाणा। राहुल गांधी मतचोरीचे बादशहा असल्याची भाजपच्या केशव उपाध्ये यांची टीका, केवळ आरोप करून उपयोग नसतो तर ते सिद्ध करावे लागतात। संविधानाप्रमाणे कायदेशीर लढाई लढावी लागते, केशव उपाध्ये यांचा काँग्रेसला सल्ला। निवडणूक आयोगाविरोधात 300 खासदार रस्त्यावर येतात ही दुर्लक्ष करणारी बाब नाही, शरद पवारांचं वक्तव्य। तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे लोकांच्या मनात संशय निर्माण झाला असून राहुल गांधींच्या आरोपांनंतरही आयोग खबरदारी घेताना दिसत नसल्याची पवारांची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेला शंका कुशंका, विधानसभेप्रमाणे मतचोरी होणार नाही याची काय खात्री, व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय कारस्थानाचा भाग आहे का, दैनिक सामनातून सवाल। बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही असं फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं। त्यावर तुम्ही ब्रँड नाही तर नशा नसलेली ब्रँडी आहात अशी खोचक टीका करत संजय राऊतांनी फडणवीस आणि शिंदेंवर निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृत्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल, इमारती पाडण्याच्या मनपाच्या नोटीस कोणत्या अधिकाऱ्यात रोखल्या, हायकोर्टाचा सवाल। नवी मुंबई मनपानं 2 बेकायदा इमारतींना बजावली होती नोटीस। एकनाथ शिंदे हे स्वतःच बेकायदेशीर आहेत, त्यांचा पक्ष देखील बेकायदेशीर आहे, अशा व्यक्तीकडूनच बेकायदेशीर आदेशच येणार अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर हिंमत असल्यास कारवाई करा, निरीक्षण नोंदवू नका असं आव्हान राऊतांनी दिलंय। दिवंगत आनंद दिघेंचा केवळ जिल्हाप्रमुख होते, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। तर दिघेंचा फोटो बाळासाहेबांच्या बाजूला लावून काय साध्य करताय, ठाकरे ब्रँडचं महत्त्व कमी करायचं आहे म्हणून हे तुम्ही करत आहात का, संजय राऊतांचा सवाल। काल बीडमध्ये बोलताना अजित पवारांनी माणूसही हरवू देऊ नका असा सल्ला दिला, तर आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेत एकीची वीण उसवू देऊ नका, कटुता कमी करा, सुसंवाद वाढवा असा सल्ला दिलाय। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांचं सामाजिक सलोखा विषयात एकमत झाल्याचं दिसतंय। मी थांबलो नाही त्यामुळे मोदींना 75 नंतर थांबा असं म्हणू शकत नाही, मोदींच्या वाढदिवसानंतर शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य। मोदी आपल्या 75व्या वाढदिवसाला आल्याचंही मोदींनी सांगितलं। 75 नंतर थांबू असं बोललोच नव्हतो असं काही लोक म्हणतायत असं म्हणत शरद पवारांनी सरसंघचालक मोहन भागवतांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून टोला लगावलाय। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा उपेंद्र पावसकरच्या अटकेनंतर आरोप त्यांनी केलाय। सूत्रांची माहिती, तर अटक केलेल्या उपेंद्र पावसकरचे काका बाळासाहेबांचे अंगरक्षक होते अशी माहिती। मोदींच्या वाढदिवसाचं कव्हरेज वळवण्यासाठी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर काल लाल रंग फेकण्याची घटना घडवण्यात आली आहे का, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा सवाल। हे षडयंत्र आहे का, याबाबत चौकशी करण्याचीही नवनाथ बन यांची मागणी। मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात कटुता वाढली आहे, काही गावात मराठा ओबीसी एकमेकांशी व्यवहार करत नाहीयेत, एकमेकांच्या हॉटेलात दुकानात जात नाहीयेत, हे घातक आहे। शरद पवारांची प्रतिक्रिया, राजकीयदृष्ट्या काहीही होईल पण सामाजिकदृष्ट्या एकत्र यायला हवं, शरद पवारांचं वक्तव्य।
मराठा आणि ओबीसी समाजासाठी सरकारनं 2 समित्या केल्या, मात्र दोन्ही समित्यांमध्ये एकाच जातीचे सदस्य आहेत. त्यामुळे ऐक्य घडवायचं तर समित्यांमध्ये एकाच जातीचे लोक का? शरद पवारांचा सवाल. आणि आताची एक महत्त्वाची अपडेट येते. नाशिकच्या तरुणाच्या अपहरणाचा लाईव्ह व्हिडिओ आता समोर आलेला आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात भर दिवसा तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. 6 ते 7 जणांनी तरुणाला गाडीत कोंबलं आणि जीव मुठीत धरून या